विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहे। दानवे सर, काय सांगाल? उद्या मंत्रिमंडळ विस्तार होतो आहे, दुसरीकडे अधिवेशन सुद्धा सुरू होणार आहे, काय नेमकी विरोधकांची भूमिका? मंत्रिमंडळ विस्तार होतो असं म्हणतात। अजून तर रीतसर किंवा अधिकृतरित्या कोणती माहिती नाही, पण तो लवकर व्हावा ही अपेक्षा जनतेची आहे, सगळ्या आमदारांची पण आहे, कारण कामकाजाला ते सुरळीत होईल। दानवे सर, आपण जर बघितलं तर विधानसभेमध्ये ज्याप्रमाणे तुमच्या ठाकरे गटाला ज्याप्रमाणे बहुमत मिळालं त्यानुसार विरोधी पक्षनेतेपद तुमच्याकडे यावं असं वाटतं? हे अजून तर तो होईल न होईल हा मुद्दा आहे। झाला तर याच्यात महाविकास आघाडी एकत्रित बसून निर्णय घेईल। पण तुमचे आमदार जास्त असल्यामुळे तो तुमचा दावा राहणार नाही का? निर्णय घेऊ ना, मग तो नॅचरली होत असतं। अशा गोष्टी, काही गोष्टी नॅचरली होत असतात, नियमात होत असतात, परंतु तरी महाविकास आघाडी एकत्रित बसून या संदर्भात निर्णय घेईल। विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद तुमच्याकडे आहे, मात्र आता अशी चर्चा सुरू झाली आहे की विधान परिषदेमध्ये काँग्रेसचे आमदार जास्त असल्यामुळे हे पद जे आहे ते काँग्रेसकडे कुठेतरी मागणी होताना दिसते आहे। शिवसेनेकडे 8 आमदार आहेत आणि काँग्रेसकडे 7 आमदार आहेत, तुमच्या माहितीस्तव सांगतो। त्यामुळे संख्या शिवसेनेची परिषदेत ही जास्तच। चर्चा अशी सुरू झालेली आहे की जर समजा विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद जर शिवसेनेकडे गेलं तर हे काँग्रेसकडे विधान परिषदेचं। हे महाविकास आघाडी एकत्रित जो निर्णय घेईल तो मान्य असतो, त्याच्यात काय व्यक्तिगत कोणत्या व्यक्तीसाठी हा विषय नसतो। त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकीत किंवा एकत्रितरित्या जो निर्णय होईल तो सगळ्यांना मान्य असतो। विधानसभेमध्ये आता विरोधी पक्ष पदासाठी चाललं आहे की विरोधी पक्ष बनवता येणार नाही आहे, त्या दृष्टिकोनातून तुम्ही काही मागणी करणार आहे का मुख्यमंत्र्यांकडे? अजून फुलफुलीत सरकार तर येऊ द्या, अजून सरकारच पूर्ण आलं नाही, अजून अर्ध सरकार आहे, अर्ध पण नाही आहे। 3 जणांचं सरकार आहे, पूर्ण सरकार आल्यावर विरोधी पक्षाचा विचार सरकार पण करेल, तो पण कुठे सरकार तरी विचार करणार। एक शेवटचा प्रश्न, हिवाळी अधिवेशन होते आहे, सरकारला घेरण्याच्या दृष्टीने तुम्ही नेमकं विरोधी पक्ष म्हणून नेमकी काय भूमिका असणार आहे, कुठले असे मुद्दे असणार? मला असं वाटतं तुम्हाला ते दिसेल, भले आम्ही संख्येनं कमी असू, परंतु या सरकारचे पूर्ण वाबाडे 6 दिवसात पूर्ण महाराष्ट्रभरच्या वेशीवेशीवर लटकवून टाकू आम्ही। नक्कीच विरोधी पक्ष म्हणून आम्ही चांगली भूमिका या ठिकाणी निभावणार आणि सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी तयार असल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।